हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मूल्यावर्धित जीवन. वैश्विक विचार केला तर विश्वामध्ये ताओमधून ताओने जे जे निर्माण केले आहे ते सर्व आपल्यामुळेच मूल्यवान आहे. त्याला स्वयं अशी एक किंमत आहे. येथील लहान सहान किंवा मोठ्यात मोठी वस्तू ही सारखीच मूल्यवान आहे. या विश्वात प्रत्येकाला त्याची स्वतःची अशी एक खास जागा आहे. येथील चल अचल, सजीव निर्जीव अशी प्रत्येक वस्तू सारख्याच किमतींची आहे. येथे काहीही कमी किंवा जास्त मूल्यवान नाही. कारण येथील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू ही त्या संपूर्ण विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. इतकेच नव्हे तर येथील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला जोडलेली आहे. यातील एक गोष्ट किंवा एक वस्तू जरी नसेल तरी हे विश्व अपूर्ण असेल. भगवंत श्रींनी गीतेत विभूती योगात प्रत्येक वस्तूत, प्रत्येक गोष्टीत त्यांचे अस्तित्व असून ती त्यांची विभूती आहे असे सांगितले आहे. परंतु आपण येथील प्रत्येक वस्तू बाजारात विकायच्या लायकीची करतो. त्यासाठी त्या वस्तूत बदल करतो. तिची नैसर्गिक जडणघडण बदलतो. त्या वस्तूला ताओने निर्माण करताना जे काही रूप दिले होते, जे काही गुण दिले होते, जी काही उपयुक्तता दिली होती ती बदलतो. त्याला कृत्रिमपणे बाजारी स्वरूप देतो. तिला विकाऊ वस्तू करतो. तरच त्या वस्तूला बाजारात किंमत येते. एरवी येथे कोणी कोणाला विचारत नाही. आपला अभ्यासक्रम, आपले शिक्षण, आपली वर्तणूक, आपले आचार विचार, आपले चालचलन, आपले वागणे बोलणे, आपले दिसणे, आपले व्यक्तिमत्व, सारे काही ही यादी दीर्घ आहे. हे बाजारात कशाला किंमत आहे, बाजारात कशाला मागणी आहे यावर सर्व अवलंबून आहे. आपल्याला, आपण जे काही आहोत त्याला येथे जराही किंमत नाही. बाजारात मागणीमध्ये सतत बदल होत असतो. आपण अमुक शिक्षण घ्यावे तर बाजारात एका रात्रीत त्या शिक्षणाची गरज नष्ट होते. काहीतरी निराळेच शिक्षण हवे असते. येथील चल अचल, सजीव निर्जीव असे सर्व काही एक साधन झालेले आहे. साध्य काय आहे त्याप्रमाणे त्या साधनेचा उपयोग करायचा आहे. येथे कोणतीही गोष्ट ती जशी आहे त्या साच्यात नको आहे. लोकांना साचेबद्धपणाचा कंटाळा आला आहे. त्यांना प्रतिदिनी काहीतरी नवीन चघळायला हवे आहे. एक गायक गाणी गायला बसला तर म्हणे त्याच्याबरोबर अजून 4 जण गायला बसवा. आम्हाला स्वरांचा आणि सुरांचा एकत्र आवाज पाहिजे आहे. तबला, पेटी, तानपुरा एवढ्या सामुग्रीवर नादब्रह्म निर्माण करणारे जुने झाले. आता वाद्यांचा कल्लोळ हवा आहे. त्या नादब्रह्माला किंमत नाही. ते नको झाले आहे. आत्ता बाजारात कशाला मागणी आहे, कशाला किंमत आहे ते नाणे वाजवा. सारे जीवन नैसर्गिक न राहता मूल्यवर्धित झाले आहे. साध्याचा पत्ता नाही. सर्वच दिशाहीन साधने झाली आहेत. भरकटण्यातच मौज झाली आहे. बेहोशी, नशा प्रिय आहे. अकारण आनंद. जेव्हा काहीही कारण नसताना कोणी कोणाला भेटायला येतो तेव्हा ते खरे भेटणे असते. काहीही कारण नसताना कोणी कोणाकडे पाहून हास्य करतो ते खरे हास्य असते. काहीही कारण नसताना कोणी कोणाला मदत करतो ती खरी मदत असते. निसर्ग जसा आहे तसाच त्याचा आस्वाद घेतला तर त्यातच खरा आनंद आहे. निसर्ग आनंद लुटत आहे. आपण तो अनैसर्गिकपणे घ्यावा लागतो. शहरातील मुद्दाम तयार केलेली झाडांची बाग आणि रानावनात असलेली झाडे यात मूलगामी फरक आहे. उत्स्फूर्त दाद येथे त्या अरण्यात दिली जाते. ती नैसर्गिक शोभा काही निराळीच आहे. विश्व एक अकारण आनंद आहे. ते भोग्य नाही, भोगही नाही. चैतन्य नैसर्गिक आहे, स्वयंभू आहे, अकारण आहे. तेथे आनंद शोधायचा नसतो. तेथे आनंद असतोच, तो घ्यायचा असतो. शोध घ्यायला गेलात की ती तुमची बुद्धी असेल. येथे अकृत्रिम जसा आहे तसा आनंद आहे. येथे सुशोभित करण्यासाठी बागेत झाडे कापून त्यापासून काहीतरी पशूंचा आकार तयार करून पाहायचा नाही. ती झाडे जशी वाढलेली आहेत तसाच त्यातील आनंद घ्यायचा आहे. येथे पाहायचे असल्यास प्रत्यक्ष पशु पाहायचे आहेत. निसर्ग हा जसा आहे तसा स्वीकारायचा आहे. त्यात मानवी बुद्धी वापरून बदल करायचा नाही. विश्व काही विशेष कारणाने उपयुक्त, मूल्यवान नाही. ते जसे आहे तसेच ते उपयुक्त आणि मूल्यवान आहे.
उपयुक्तता हा माणसाचा शोध आहे. त्यासाठी तो विवक्षित मार्ग तयार करतो, शिस्त नियम बसवतो, पंथ धर्म जात तयार करतो, त्यात चाकोरीबद्ध जीवन बसवतो. यामुळे हुकुमशहा निर्माण होतात, धर्मवेडे निर्माण होतात, आतंकवादी तयार होतात. हे मूठभर लोक साऱ्या जगाला वेठीला धरतात. धार्मिक लोक तयार होतात. ते धर्माच्या नावाखाली सर्व जनतेला एका विवक्षित चाकोरीतून जखडून टाकतात. धर्म ही अफूची गोळी आहे. धर्माचा कैफ चढतो, त्याने महाअहंकार निर्माण होतो. त्यामुळे धार्मिक अत्याचार होतात, महाप्रमाद केले जातात. यात कैवल्य हरवते, नैसर्गिक हास्य मावळते. अमुक तमुक प्रकारे घडले तरच आनंद मानायचा. येथे आनंद होत नाही, तो कृत्रिम प्रकारे निर्माण केला जातो. एक व्यवस्था दिली जाते, त्याप्रमाणे कार्यक्रम साजरा केला की आनंद मानायचा. आनंद अकारण होत असतो. आनंद नैसर्गिक आहे. तेथे नियम नाहीत की विशिष्ट चाकोरी नाही. आनंद उपजत होत असतो. खळखळून हसणे निर्माण करता येत नाही, ते आपोआप यावे लागते. आळंदीहून पंढरपूरला गाडीने जाता येते हे वारकऱ्यांना काय माहीत नाही, परंतु चालत चालत सर्वांना बरोबर घेऊन मुक्काम करत करत वाटेने भजन गात गात अशा प्रकारे विठ्ठलालाच बरोबर घेऊन पायी वारी करण्यात कैवल्यानंद आहे. वारी अकारण आहे. येथे दर्शन महत्त्वाचे नाही, पंढरपूरला चालत जाणे महत्त्वाचे आहे. त्यात नैसर्गिक आनंद आहे, तो अकारण आहे. हरि ओम.